आता काही लोक बिझनेस कसा करतात की सकाळी मटेरियल आणतात, ते दुपारपर्यंत विकून पैसे रिकामे करतात. काही लोक दुपारी मटेरियल आणतात, संध्याकाळपर्यंत विकून रिकामे होतात. काही जण संध्याकाळचं मटेरियल आणून ठेवतात आणि सकाळी 6 नाही वाजत तर मटेरियल विकून रिकामे होतात आणि श्रीमंत होतात. परंतु याच्यापेक्षा तुम्हाला जास्त आणि टेक्निक अशी तुम्हाला बिझनेस सांगते मी, की चहा एक असा बिझनेस आहे, तो आत्ताच बनवायचा आणि आत्ताच विकायचा. त्यासाठी दुपारची संध्याकाळची आपल्याला वाट बघायची नाही आहे. म्हणून चहा इतकं बेनिफिट आहे चहामध्ये. त्याच्यामध्ये आता तो चहा 10 रुपयाला झाला आहे, त्याच्यामध्ये 2 रुपये आपला खर्च आहे आणि 8 रुपये आपला नेट प्रॉफिट आहे. किती? 8 रुपये आपला नेट प्रॉफिट आहे. जर तुम्ही रोज 1000 जरी विकले, 1000 जरी ग्लास विकले, तरी तुम्ही 4-5 हजार रुपये आपलं कुठंच गेलं नाही. तर महिन्याचं 2-3 लाख रुपये कुठंच गेलं नाही आणि वर्षाचं मग गणती करा किती होती. म्हणून बिझनेस हा असा करायचा की मी आत्ता बनवणार आहे आणि माझा आत्ताच विकणार आहे. काय? आत्ता बनवायचं आहे मला आणि आत्ताच विकायचं आहे. म्हणून फूडमध्ये बिझनेस करायचा हा नक्की विचार करा. चहामध्ये तुम्ही काही लोक काय म्हणतात फक्त चहा विकतोय. हा फक्त नाही आहे, नेट प्रॉफिट आणि त्याचं सरळ गणित काढून बघा तुम्ही, तुम्हाला नेट प्रॉफिट किती येतो त्याचं. म्हणून कोणताही बिझनेस करताना फूडमध्ये विचार करा की आपल्याला बिझनेसमध्ये कोणतं प्रोडक्ट बनवून लगेच विकता येईल. कारण की चहासारखा बिझनेस कोणताच नाही.